या आधीच्या लेक्चरमध्ये आपण लक्षणा पाहिलेला आहे. त्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण अभिधा पाहिलेला आहे. ठीक आहे, लक्षणा पाहिलं आणि अभिधा पण पाहिलं. या गोष्टीला आपण काय म्हटलं होतं आठवतं आहे का तुम्हाला? यांना आपण म्हटलं होतं शब्दशक्ती. काय म्हटलं होतं आपण यांना? शब्दशक्ती. या शब्दशक्तीचे तिसरा जो प्रकार आहे तो असणार आहे व्यंजना किंवा ज्याला आपण व्यंगार्थ देखील असं म्हणतो. आता या अगोदर आपण या लेक्चरला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की या गोष्टींची गरज काय आहे. तुम्ही म्हणाल की सर या गोष्टींना एवढा वेळ का देत आहेत? शब्दशक्ती आपल्याला यासाठी गरजेची आहे की MPSCच्या मेन्सच्या पेपरमध्ये मराठी ऑप्शनलमध्ये तुम्हाला रसास्वाद नावाचा एक प्रश्न विचारला जातो. रसास्वाद जो पेपर 2च्या दृष्टिकोनातून पेपर 2च्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. तर त्या रसास्वादामध्ये आपल्याला ज्या गोष्टींना म्हणजे जे एखादं काव्य वाचल्यानंतर आपल्याला ते काव्यामधून काय उमगतं आहे किंवा ते मला काव्य किंवा ती कविता वाचल्यानंतर मला ती कविता काय कळाली आहे याचा जेव्हा आपण विचार करतो ना तर तेव्हा आपल्याला शब्दशक्ती संकल्पना आठवते. ठीक आहे, तर या शब्दशक्तीचे आपण जे पहिले 2 प्रकार पाहिले, एक होता वाच्यार्थ ज्याला आपण अभिधा देखील म्हटलं. वाच्यार्थ म्हणजे अभिधा आहे की नाही, त्याला आपण काय म्हटलं? अभिधा. आणि 2 नंबरला आपण पाहिलं लक्षणा. ठीक आहे, आणि आता या दोघांची गरज काय कुठल्या गोष्टींसाठी होत होती? वाच्यार्थ म्हणजे काय? तसा शब्द उच्चारला आहे जो वाच्य म्हणजे जो बोललो आहे जसाच्या तसा त्याचा अर्थ आहे तो वाच्यार्थ. लक्षणा म्हणजे थोडंसं काहीतरी वेगळा. आणि तिसरा जो आपण पाहणार आहोत तो असणारे व्यंजना म्हणजेच ज्याला आपण व्यंगार्थ म्हणतो. त्याचा मिनिंग म्हणजे एक सूचित अर्थ, म्हणजे त्याला आपण काय म्हटलं? एक वेगळाच सूचित अर्थ. याला आपण संकेतार्थ देखील म्हटलं होतो आणि याला आपण सूचित अर्थ म्हणतो म्हणजे वेगळाच अर्थ. म्हणजे सगळ्यात सोपं सांगायचं झालं तर याला जे व्यंजना ही अशी संकल्पना आहे का ज्याच्यामुळं एखाद्या शब्दाचा थेट अर्थ न घेता काय केलं जातं? त्या शब्दातून एखादा सूचक म्हणजे सूचित म्हण सूचक किंवा एखादा अप्रत्यक्ष किंवा एखादा खोल अर्थ, ठीक आहे, ज्याच्यामधून आपल्याला प्रतीत होतो त्याला आपण व्यंजना असं म्हटलं जातं. आता व्यंजनेची गरज कशासाठी पडली असेल? वाच्यार्थ आणि लक्षणा हे जे 2 आहेत ना याचा उपयोग कुठल्या याच्यामध्ये होतो? तर व्यवहारात आणि शास्त्रात होते. त्यांनी सांगितले बघा, व्यवहारात आणि शास्त्रात या 2 अभिधा आणि लक्षणा या 2 शक्तींचा पुरेसा उपयोग होतो. जास्तच गिचमिट झालेली आहे. ठीक आहे, या 2 शक्तींचा पुरेसा कुठे व्यवहारात आणि शास्त्रामध्ये उपयोग होतो. आता मग व्यंजनेचा उपयोग कुठल्या क्षेत्रामध्ये होतो? तर व्यंजनेचा उपयोग हा प्रामुख्याने ललित साहित्यामध्ये होतो. कुठे होतो? ललित साहित्यामध्ये. ललित साहित्यामध्ये मग कविता असतील, कथा असतील, कादंबऱ्या असतील. ठीक आहे, म्हणजे जिथं त्यांनी तेच म्हणलं ना की जिथं या दोन्ही शक्ती कमी पडतात शब्दार्थाच्या, वाच्यार्थ कमी पडतं, लक्षणं कमी पडतं, अशा ठिकाणी व्यंजना वापरली जाते. केव्हा वापरली जाते? जेव्हा या दोन्ही शक्तींच्या पलीकडील अर्थवलयांची आवश्यकता ज्या ठिकाणी असते त्याला व्यंगार्थ असं म्हटलं जातं. आणि ठीक आहे, त्याच्यामुळे काव्यात आणि ललित साहित्यात कशाला महत्त्व आहे? सूचकतेला महत्त्व आहे आणि त्याच्यामधून ही नवनिर्मिती होत असते. आणि आता ते आपल्याला औदुंबर कविता ही बऱ्याच लोकांनी ऐकली असेल, वाचलेली असेल. बालकवींची ती कविता आहे की नाही? आता ती कविता जर तुम्हाला मिळाली तर यूट्यूबला देखील बऱ्याचशा चॅनलवरती उपलब्ध आहे. तुम्ही ती कविता ऐका. आता यांनी सांगायची गरज काय? तर आपण जो म्हणजे पाय टाकून जलात बसला असला औदुंबर, म्हणजे ही जी वाक्य आहे ना कवितेचे शेवटचे जे 2 ओळी आहेत ना, पाय वाटे पांढरी तयातून आडवी तिडवी पडे, हिरव्या कुरणांमधून चालली काळ्या डोहाकडे, झाकडोनी जलगोड काळीमा पसरी लाटांवर, पाय टाकोणी जलात बसला असला औदुंबर. म्हणजे ही जे काय म्हणतात त्याला, ते जी कल्पनाशक्ती आहे ना बालकवींची, ती जर तुम्हाला समजून घ्यायची असेल म्हणजे त्याच्यातला निसर्गदृश्य असेल, त्याच्यातला रेखीवपणा असेल, त्याच्यातला रंगयोजना असतील, झरा ते 2 तीर, शेतमळ्यांची गर्दी, पायवाट,
चिमुकलं गाव आणि शेवटी तो औदुंबर वृक्ष जो शेवटी जळात टाकून पाय सोडून बसलेला आहे, हे केव्हा कळतं? हे केव्हा कळतं आपल्याला? हे सर्व अभिधा आणि लक्षणेमुळे कळते, पण केवळ शब्द आणि त्याचा वाच्यार्थ कळून भागत नाही, तर ती जी प्रक्रिया आहे, आस्वादाची प्रक्रिया, म्हणजे ती कविता समजून घेण्याची जी प्रक्रिया आहे, त्यासाठी तुम्हाला व्यंगार्थ म्हणजे व्यंजनं कळणं गरजेचं आहे. ठीक आहे. म्हणजे ती एखाद्याला विचारलं ना, औदुंबर कवितेमध्ये काय सांगितलं आहे, एखादं व्यक्ती लिहिली की त्याच्यामध्ये फक्त निसर्गचित्रण सांगितलं आहे का? हां, निसर्गचित्रण सांगितलं आहे, पण तेवढाच एक उद्देश नाही. त्याच्यामध्ये एक प्रकारे अद्वैताचा अनुभव आहे, त्याच्यामध्ये एक प्रकारे एकात्मतेचा अनुभव आहे, आणि त्याच्यामध्ये एक प्रकारे तुम्हाला त्या काय म्हणतात, त्या प्रत्यक्षात प्रसंगामध्ये तिथं नेण्याची ताकद त्या शब्दांमध्ये आहे. त्या प्रसंगामध्ये हे कशामुळं शक्य होतं? हे जे काव्य सौंदर्य प्राप्त होतं हे व्यंजनेमुळं शक्य होतं. त्या शब्दांचा कुठला व्यापार होतो? व्यंजन व्यापार होतो. ठीक आहे. त्याच्यामुळं काय होतं, व्यंजनेमुळे काय होतं, तर रमणीय काव्य सौंदर्य प्राप्त होते. ठीक आहे. शब्दांचा व्यंजन व्यापार होतो आणि एका रमणीय अर्थांची अनंत वलय निर्माण होतात. ठीक आहे. त्यांनाच आपण व्यंगार्थ पण म्हणतो किंवा ध्वन्यार्थ. ध्वन्यार्थावर अनेकदा YCMOUनी क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं व्यंगार्थ ही संकल्पनाच ध्वन्यार्थ आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. आता त्यांनी येथे खूप कवी कुसुमाग्रजांची एक कविता सांगितलेली आहे. त्या कवितेचं नाव आहे अखेरची कमाई. तर ज्यांना वेळ असेल त्यांनी थोडीशी ऐका, ज्यांना वेळ नसेल त्यांनी पुढं डायरेक्ट प्रकार थोडंसं लेक्चर पुढं घेऊन प्रकार जे सांगणार आहोत आपण ते ऐकले तरी चालतील. आता ही कविता कोणी सांगली? कुसुमाग्रजांनी. अखेर कमाई. मध्यरात्र उलटल्यावर शहरातील 5 पुतळे एका चौथऱ्यावर बसले आणि टिपं गाळू लागले, रडायला लागले. ज्योतिबा म्हणाले, शेवटी मी झालो फक्त माळ्यांचा. शिवाजीराजे म्हणाले, मी फक्त मराठ्यांचा. आंबेडकर म्हणाले, मी फक्त बौद्धांचा. टिळक उद्गारले, मी तर फक्त चित्पावन ब्राह्मणांचा. गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला आणि ते म्हणाले, तरी तुम्ही भाग्यवान, एक जात जमात तरी तुमच्या पाठीशी आहे. माझ्या पाठीशी मात्र फक्त सरकारी कचेऱ्यातील भिंती. आता तुम्ही म्हणाल की या कवितेमध्ये काय विषय आहे? संवाद वाच्यार्थाने पण जसं बोलला आहे तसा तो संवाद कळतो, पण तो संवाद तेवढ्यापुरताच मर्यादित आहे का? नाही. त्याच्यातून काहीतरी कवीला जे सांगायचं आहे, तो जो सांगायचा जे मिनिंग आहे ना, हिडन मिनिंग, ज्याला आपण थोडंसं छुपा अर्थ ज्याला म्हणतो, तो आहे, त्याला आपण व्यंगार्थ म्हटलं जातं. त्याला सांगायचं समाजातलं जातीभेद कशा प्रकारचा आहे. ठीक आहे. महापुरुषांना कसं या जातींनी घेरलेलं आहे. ठीक आहे. असं त्यांना सांगायचं आहे. मग हे कळण्यासाठी आपल्याला कसं हृदय लागतं? तर सहृदय रसिकाची आवश्यकता असते. ठीक आहे. म्हणजे त्यासाठी जसा कवी प्रतिभावंत आहे ना, तसा श्रोताही प्रतिभायुक्त असायला लागतो. ठीक आहे. आता मग याच्या कवीच्या अंतःकरणातला जो भाव आहे, कवीला सांगायचं काय की जातीभेदांनी आपल्या समाजाला किती पोखरलेला आहे, तो अंतःकरणातला भाव हा श्रोत्याने त्याच्या कल्पनाशक्तीच्या साह्याने जाणून घेणं गरजेचं असतं. म्हणजेच कवीने आपल्या प्रतिभेच्या साह्याने शब्दार्थांवर जे संस्कार केलेले आहे ते समजून घेण्यासाठी, तो व्यंजन व्यापार कळण्यासाठी आपल्याला देखील प्रतिभावान म्हणजे व्यंजन व्यापार माहिती असणं किंवा तो समजून घेणं क्रमप्राप्त ठरतं. आता हे स्टार्टिंगच्या लेक्चरमध्येच मी सांगितलेलं आहे की काव्याचा आत्मा कशात असतो? काव्यास्य आत्मा ध्वनी असं म्हटलेलं आहे की नाही. म्हणजे ध्वनीमध्ये तो काव्याचा आत्मा असतो. त्या अर्थाने खऱ्या अर्थाने काव्यत्व कशामुळे प्राप्त होते? तर व्यंगार्थामुळे ते काव्यत्व प्राप्त होते. मग त्यांनी असं म्हटले ना की ते शब्दार्थावर विशिष्ट संस्कार झाले. विशिष्ट संस्कार कोणते? तर रीतीचे असतील, वक्रोक्तीचे असतील. हे मी घेतलेलं आहे, सगळ्यांनी एकदा जाऊन पहा. अलंकार असतील, ध्वनी असतील. ठीक आहे. तर तुम्ही लक्षात घ्या, ज्या ठिकाणी शब्द आणि त्याचा वाच्यार्थ स्वतः गौण बनून सूचित अर्थ व्यक्त करतात त्याला आपण काव्यविशेषाला कायम ध्वनी असं नाव देतो. ठीक आहे. शब्द आणि त्याचा वाच्यार्थ स्वतः गौण बनून सूचित अर्थाला जास्त महत्त्व देतात त्याला आपण काव्यविशेषाला आपण ध्वनी असं म्हणतो. आता व्यंजनेचे प्रकार हे विचारले तर तुम्ही लक्षात ठेवा, एक शाब्दी आणि दुसरा आहे अर्थी. ठीक आहे. शाब्दी व्यंजनेचे परत 2 प्रकार पडतात.
एक असतो अभिधामूलक आणि दुसरा असतो लक्षणामूलक. अभिधा आणि दुसरा आहे लक्षणामूलक. ठीक आहे, शब्दी. आणि आर्थीचे जे दोन प्रकार आहेत, आर्थी व्यंजनेतून सांगितलेले आहेत की नाही आर्थी व्यंजनेचे? नाही, आर्थी व्यंजनाला डिरेक्टली त्याच्यामध्ये मेन्शन केलेली आहे. आहेत आर्थी व्यंजनेचे 3 प्रकार आहेत. माफ करा, वस्तुध्वनी, अलंकारध्वनी आणि रसध्वनी. लक्षात राहिले तर राहू द्यात. आणि तुम्ही याच्या जरी फक्त तो चार्ट मेन्शन केला, वस्तू, अलंकार आणि रस. वस्तू, अलंकार आणि रस, हे जे सगळे प्रकार आहेत, अभिधा, लक्षण आणि वस्तू, अलंकार, रस, हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत.